नाही, एकंदरीत माझं म्हणणं असं आहे, म्हणून मी मगाशी म्हटलं ना, की हा कोऑर्डिनेटेड एफर्ट आहे, की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे याच्यामध्ये. आता हा आत्ता इमिजिएटली वरचे अधिकारी काही बोलतील का, असं मला वाटत नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. हे जर अनकोऑर्डिनेटेड असेल, तर मी म्हणेन ही फार मोठी गंभीर बाब आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या ह्याच्यामध्ये मीच IG आणि SP ना म्हणालो होतो की यांचे जे पोस्टमॉर्टम आहे हे अशा मेडिकल कॉलेजमध्ये झालं पाहिजे की ज्यांच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे. आणि औरंगाबादमध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे, अत्यंत चांगलं फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे. आणि तिथे मग त्यांचं पोस्टमॉर्टम करायचं त्या ठिकाणी ठरलं. कोर्टाला सुद्धा त्या पद्धतीने असा अर्ज काढला, पण तो प्रेस करण्याची गरज पडली नाही, कारण का ॲडमिनिस्ट्रेशनने ते असं मान्य केलं, अशी परिस्थिती आहे. आणि तिथे असं लक्षात आलेलं आहे की मल्टिपल इंजरीज आहेत. ते म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की आपल्या इथे पोस्टमॉर्टम म्हटलं की विस्कारा काढून घेतला की लोकांना असं वाटतं नाही आता सगळं बरं होणार. लोकांच्या माहितीसाठी असताना सांगतो की पोस्टमॉर्टम हे 2 पद्धतीचं आहे. एक फॉरेन्सिक डिपार्टमेंट पोस्टमॉर्टम करतं आणि एक पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असताना पोस्टमॉर्टम करतं. पॅथॉलॉजी हे जे पोस्टमॉर्टम करतं ते विस्कारा काढून घेतं आणि लिक्विड ॲनालिसिस करून पॉयझन आहे की नाही, अमुक आहे की नाही, हे त्याच्यामध्ये असणारं सांगतं. परंतु आता जे असणारं सूर्यवंशीचं जे असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म बाबी ह्या आलेल्या आहेत. त्याच्या नर्व्स कशा होत्या, त्याचे मसल्स कसे होते, त्याचे बोन्स कसे होते, त्याला शॉक नर्व्सला किती बसलेला आहे, आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ हे आता तिथे इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा कॉज ऑफ डेथ आहे, अशी परिस्थिती आहे. मी शासनाला असं हे म्हणतो आहे की त्याच्यामध्ये आपल्या इथे असणारं जिवंत माणसाला महत्त्व असतं, पण मेलेल्या माणसाला महत्त्व नाही. तेव्हा MRI आणि CT स्कॅन हे जसं जिवंत माणसाचं मशीन आपण ठेवतो, तसं ही जी ॲक्सिडेंटल डेथ आहेत, या ॲक्सिडेंटल डेथच्या माणसाला सुद्धा MRI आणि CT स्कॅन हे जर मशीनमधून केलं तर तुमच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट जरी नसेल तरी तुम्हाला असं. आप देख रहे हैं मेरे साथ AK महाराष्ट्र। आप सभी व्यूवर्स और लोगों का स्वागत है हमारे चैनल पे। हमारे चैनल देखने के लिए धन्यवाद, और हमारे चैनल ज़्यादा लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करना ना भूलें।